नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी महत्त्वाच्या उपयोगी अशा किचन टिप्स बघणार आहोत. चला तर मग माझी पहिली आणि महत्त्वाची किचन टिप. आपण भाज्या बनवतो तेव्हा काही भाज्या अशा असतात की त्या शिजल्यानंतरच त्यामध्ये आपण मीठ टाकावे. आता कोणती कोबीची भाजी, आता कोबी हा दिसायला चिरल्यानंतर भरपूर दिसतो, पण शिजल्यानंतर कोबी हा अगदी थोडा होतो. मग कोबीच्या भाजीमध्ये आपण नेहमी भाजी शिजल्यानंतरच मीठ टाकायचे. आणि आता दुसरी कोणती भाजी, तर दुसरी भाजी म्हणजे पालेभाजी. आता पालेभाजी ही तेल आणि मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीवर ही पालेभाजी टाकायची. फोडणी करून पालेभाजी टाकायची आणि ती शिजल्यानंतर त्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचे. कारण पालेभाजी ही शिजल्यानंतर खूप थोडी होती आणि अगोदर जर आपण तिखट मीठ टाकलं तर ते जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी पालेभाजी शिजल्यानंतरच आपण तिखट आणि मीठ याचा वापर करायचा. शिजल्यानंतरच त्यामध्ये आपण तिखट मीठ टाकायचे. आणि आता आपली दुसरी आणि महत्त्वाची टीप आहे बघा. आता कडधान्य हे खूप वातुळ असते आणि भरपूर जणांच्या पोटाला ते चालत नाही, त्यामुळे ते खायचे टाळतात. मग काय करायचे, कडधान्य आपण जेव्हा भिजत घालतो, कडधान्य आपण भिजवतो आणि मग कडधान्य भिजल्यानंतर त्याचे पहिले पाणी काढून टाकायचे आणि त्यानंतर कडधान्य हे 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आणि नंतरच मोड यायला ठेवायचे. त्यामुळं त्यामुळे सर्व त्यामधला गॅस निघून जातो आणि पोटाला त्रास होत नाही. पोटाला त्यामुळे बिलकुलही त्रास होत नाही कडधान्य धुतल्यानंतर. आणि आता तिसरी टीप माझी आहे. आता पोळीसाठी आपण कणिक भिजवतो तेव्हा कणकेमध्ये चिमूटभर मीठ टाकून कणिक भिजवायची. त्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही, कारण मिठामध्ये सोडियम असते आणि मीठ घालून भिजवून ठेवली की त्यामुळं सोडियम असते आणि त्यामुळे कणिक ही चांगली फुगली जाते मिठामुळे. आणि तेल टाकले की ही फुगायची प्रोसेस थांबून जाते आणि त्यामुळे पोळ्या ह्या कडक होतात. त्यामुळे त्यामध्ये तेल न टाकता कणिक भिजून आपण ती झाकून ठेवायची आणि नंतर त्याला तेलाचा हात लावून सारखी करून घ्यायची फक्त. त्यामुळे कणकेमध्ये तेल हे कधीच टाकायचे नाही. आता चौथी टीप आहे बटाट्याला मोड येऊ नये यासाठी. आता बटाट्याला मोड येऊ नये यासाठी बटाटे आणल्याबरोबर ते टोपलीमध्ये भरायचे आणि एका बटाट्याचे तुकडे करून पहिल्यांदा तो तुकडा खाली ठेवायचा आणि त्याच्यावर आपण दुसरे बटाटे पसरून ठेवायचे. नंतर दुसरा मध्यभागी तुकडा ठेवायचा आणि त्याच्यावर परत बटाटे ठेवायचे आणि त्यानंतर तिसरा तुकडा वरती ठेवायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटे स्टोअर करून बटाटे ठेवले तर बटाट्याला बिलकुलही मोड येत नाहीत. आता आपण 5वी टीप बघूया. आता किचनमध्ये झुरळं असतील तर काय करायचे, आपल्याकडे विक्स तर सर्वांकडे उपलब्ध असते. मग त्या विक्समध्ये कॉटन बुडवायचा आणि तो कॉटन सर्व गॅस ओट्यावर शेगडीला विक्सचा तो बोळा फिरून घ्यायचा. त्यामुळे किचन ओट्यावर एकही झुरळ येत नाही. काहींकडं लहान मुलं असल्यामुळे औषधही मारता येत नसेल तर हा उपाय अगदी उत्तम आहे. त्यामुळे झुरळं बिलकुलही ओट्याजवळ येत नाहीत. आणि आता 6वी टीप आहे गॅस शेगडी. आता गॅस शेगडी आणि गॅस ओटा याला आपल्याला चकाकी आणायची असेल तर आपण शॅम्पूचा वापर करून गॅस शेगडी आणि किचन ओटा साफ करायचा. त्यामुळे शेगडीला आणि ओट्याला अगदी छान अशी चकाकी येते. कोणताही शॅम्पू आपण वापरला तरी चालतो. आणि आता माझी
7वी टीप आहे की आपण चहा करतो. चहा केला की तो त्यामध्ये चोथा निघतो. तो चोथा टाकून न देता झाडांमध्ये जर टाकला तर झाडं अगदी छान टवटवीत हिरवेगार होतात. त्यामुळे चोथा हा नेहमी झाडांना टाकायचा. आता 8वी टीप आहे, दही घुसळून लोणी काढल्यानंतर जे ताक शिल्लक राहते ते ताक फेकून न देता कढीपत्ता या झाडाला टाकल्यास झाड छान वाढते आणि टवटवीतही होते. अगदी छान वाढते आणि टवटवीत होते. आता माझी 9वी टीप आहे. आता भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी सुरुवातीला फोडणी दिल्यानंतर 2-3 मिनटं गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची. गॅस हा मोठा ठेवायचा आणि भेंडी चांगली परतून घ्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम बारीक करायची. त्यामुळे भेंडी बिलकुलही चिकट होत नाही आणि भेंडीची भाजी करताना नेहमी पसरट भांड्याचाच वापर करायचा आणि फ्लेम मोठी ठेवायची. आता वरील टीप आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर टीप आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा या टीपचा नक्की वापर करा. अगदी उपयोगी अशा किचनमध्ये उपयोगी अशा या टिप्स आहेत. धन्यवाद.